देवबापाचं मनापासून मी आभार मानतो. आजचा दिवस परमेश्वराने त्याच्या स्तुतीसाठी, त्याच्या गौरवासाठी निर्वस्त केला. प्रिय देवबापाने रात्रीचा माझा प्रवास व्यवस्थित करून परत एकदा तुम्हामध्ये मला देवबापाने उभं केलंय. हे सगळं काही देवाची करणी आहे, देवाची महिमा आहे, त्याची योजना आहे. येशू ख्रिस्ताचं द्वितीय आगमन या संबंधाने आपण शिकत असताना हा तिसरा भाग आपण संपवणार आहोत. आता येशूचं द्वितीय आगमन होत असताना तुझी आणि माझी तयारी कशी असेल? आम्ही जागृत आहोत का, आणखी आम्ही निद्रिस्त आहोत? आमचं जीवन बदललेलं आहे का, आणखी आम्ही तसेच आहोत? अहो शास्त्र्यांनो, अहो पुरुषांनो, अहो ढोंग्यांनो. ढोंगी म्हणजे दिसायला खूप चांगलं, वरडून प्रार्थना, उंच आवाज, नमस्कार, पोशाख चांगला, आतून मात्र प्रियांनो स्वभाव चांगला नाही. मत्ती कृषी वर्तमान वाचू नका, 23वा अध्याय. यामध्ये येशू ख्रिस्त वधस्तंभावर जाण्या अगोदर या सगळ्या गोष्टी सांगतो. ढोंग चांगलं नव्हे, सोंग चांगलं नव्हे. तुझं खऱ्या अर्थाने परिवर्तन व्हायला पाहिजे. जीजस येत आहे, येशू येत आहे, आणि तो येत असताना तुम्ही आणि जागृत पाहिजे. कोरोना आल्यानंतर किती जागृत राहिलो आम्ही. मास्क बांधला, सॅनिटायझर लावला, सोशल डिस्टन्स ठेवला, आम्ही एकमेकांना बोललो नाही, आम्ही रस्त्यावरती गेलो नाही आम्ही. कोरोना आल्यानंतर, मग येशू आल्यानंतर, भयंकर ऊन, टेम्परेचर भयंकर, 37, कधी 38, कधी 39 ते 42 टेम्परेचर डिग्री सेल्सिअस उन्हाळा. गव्हर्नमेंट म्हणते पाण्याची बाटली जवळ ठेवा, सुती कपडे वापरा, एनर्जी ड्रिंक प्या, झाडाखाली थांबा. ऊन येत असताना खबरदारी, येशू येत असताना, येशू येत असताना तू खबरदारी घेत नाहीस का? तू अजून ढोंगी आहेस का? तू अजून कुणाला तरी फसवत आहेस का? येशूचं आगमन, द्वितीय आगमन नक्की होणार हे येशू सांगतो, हे संत पौल सांगतो, हे सुवार्थी सांगतात, हे प्रेषित लोक सांगतात, प्रेषित पेत्र पण प्रिय बंधू प्रियबन सांगतो, आणि संत योहान पण सांगतो. ज्या येशूवरती संत योहानाचं प्रेम होतं आणि ज्याच्या पुराशी संत योहान टेकला होता, तो योहान पण सांगतो प्रियानो, येशूचं द्वितीय आगमन होत आहे. तू जागृत राहायला पाहिजे. 5 कुमारी जागृत राहिल्या नाहीत, व्हर्जिन्स. 5 कुमारी जागृत राहिले नाहीत. ज्यांना वरदान दिलं ते जागृत राहिले नाहीत. न्यायाधीश प्रभू खुर्चीवरती न्यायालयावरती बसल्यानंतर उजवीकडच्या लोकांना, डावीकडच्या लोकांना जमा केल्यानंतर काही लोकांचं जीवन ढोंगीपणानं दिसलं. प्रिय बंधू प्रिय बहीण, मत्ती कृषी वर्तमान 25वा अध्यायामध्ये तुम्ही बघितला. दुसऱ्या समयी पहिल्या भागामध्ये, दुसऱ्या भागामध्ये मृत्यू कधी येईल माहित नाही माणसाला, उद्या काय होईल माहित नाही माणसाला, येशू कधी येईल माहित नाही माणसाला. दुसऱ्या भागामध्ये आपण पाहिला. तिसरा भाग योहान कृषी वर्तमान 14वा अध्याय
1 पासून, तुम्हारा मन व्याकुल न हो, तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याचा जागा पुष्कळ आहे. सत्यात मी तुम्हाला तुमचे अंतकरण स्वस्थ होऊ नये. संत पौलानंतर सर्वाधिक पत्र लिहिलेला कोण असेल तर संत योहान. किती पत्र लिहिली संत पौलाने? किती पत्रे लिहिली? 14 पत्रे संत पौलाने लिहिली, इब्री लोकास पत्रासहित. त्याच्यानंतर सर्वाधिक पत्रे 5 पत्रे संत योहान. संत योहान. तो योहान काय म्हणतो? तो योहान लिहित असताना येशू ख्रिस्त म्हणतो. येशू ख्रिस्त काय म्हणतो ते योहान लिहितो. तुमचे अंतकरण, तुम्हारा मन, तुमचे हृदय अस्वस्थ होऊ नका. कुठल्याही कारणास्तव अस्वस्थ होऊ नका. कारण कितीही मोठा असो, अस्वस्थ व्हायचं कारण नाही. देव आहे आमच्या बरोबर. जर तू अस्वस्थ होतो तर देवावरती तुझा विश्वास नाही. तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावरही विश्वास ठेवा. माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसते तर मी तुम्हाला तसे सांगितले असते. मी जागा तयार करण्यात जातो तुमच्यासाठी. तुमच्यासाठी चांगलं प्लेस आहे. दोंगी माणसाला मिळणार नाही जागा. दोंगी स्वभावाच्या माणसानं ही जागा मिळणार नाही. सोंग करणाऱ्या माणसानं ही जागा मिळणार नाही. तो का गेलो माहितीये तुम्हाला? जागा तयार करण्यासाठी. तो का येतो माहित आहे? ते पुढे सांगतो. आणि मी जाऊन तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे मी परत येतो. नवरा बायकोला म्हणतो मी परत येतो, रडू नको. फॉरेनला जातो नवरा, कुणासाठी? बायकोसाठी, लेकरासाठी, कमवण्यासाठी. रडत असताना, बायको रडत असताना नवरा म्हणतो मी परत येतो. जीसस पण तेच म्हणतो. तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ देऊ नये. देवावर विश्वास ठेवा. मी देवाकडे चाललो. मी देवाकडे चाललो. तू कुणाकडे जातो? तुझं जाणं कुणाकडे आहे? आम्हाला देवाकडे जायचंय. मी तुमच्यासाठी जागा तयार केली म्हणजे मी पुन्हा येतो. मी पुन्हा एकदा आला होता पाप्यांच्या कारणासाठी. एकदा आला होता कुमारी मरियेच्या उदरी पापांचं तारण करण्यासाठी, पाप धुतले जाण्यासाठी, तुला आणि मला पवित्र करण्यासाठी एकदा आला. एकदा तो पवित्र करण्यासाठी आला. त्याचं पहिलं आगमन. आता मी पुन्हा येऊन तुम्हाला मी तुम्हाला आपल्या जवळ घेईन. त्याच्या जवळ जाण्यासाठी तयार आहात का? त्याच्या जवळ जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? त्याच्या जवळ बोलवतो म्हणे. कोण बोलवतो रे तुला जवळ? यासाठी की जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे. जेथे मी आहे तेथे तुम्ही. मी पुन्हा येतो म्हणतो द्वितीय आगमन. मी पुन्हा येतो म्हणतो द्वितीय आगमन. तिचे पाप धुण्यासाठी एकदा आला. पापी झाला. वास्तविक आता येशू पाप केला नाही. येशू कधीच पाप करत नाही. येशू पवित्र आहे. येशू नीतिमानांचा नीतिमान आहे. येशू राजांचा राजा आहे. येशू प्रभूंचा प्रभू आहे. त्याने पाप कधीच केला नाही. कोरिन्थीकरास दुसरे पत्र 5 वचन 10.
करा दुसरे पत्र याचा 5वा अध्याय वचन 10. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर तो आल्यानंतर खरं स्वरूप तुझं उघड होईल. तो आल्यानंतर न्यायाधीश या राजासनावरती बसेल, न्यायाधीश खुर्चीवरती बसेल, त्या वेळेला तुझं खरं स्वरूप उघड होईल. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रकट झाले पाहिजे. 2 कोरिंथ 5:21. 2 कोरिंथ 5:21. ज्याला पाप ठाऊक नव्हते. तुम्हाला आणि मला पाप ठाऊक आहे. आम्ही पापातच आहो, आम्ही पाप करीतच आहो. पापाची ती सत्ता आमच्यावरती आहेच आहे. पण ख्रिस्ताला पाप ठाऊक नाही. ज्याला पाप ठाऊक नव्हते त्याला त्याने तुमच्या करिता तुमच्या आणि माझ्यासाठी ख्रिस्त पाप असा झाला. वास्तविक पाहता त्याच्यामध्ये पाप नाही, तो पवित्र आहे. तो पवित्र आहे. तुमच्या आणि माझ्याकरिता, तुमच्या आणि माझ्याकरिता तो पापी झाला. यासाठी की त्याच्या ठाई आपण देवाचे नीतिमान तो व्हायला पाहिजे. देवाच्या द्वारे द्वितीय त्याचं आगमन होत असताना तो नीतिमान व्हायला पाहिजे. इसाक नीतिमान ना, अब्राम नीतिमान ना. सांगितलं ना, इसाक येशू ख्रिस्ताचं सदृश्य. इसाक येशूचं सदृश्य. इसाहाकाच्या खांद्यावरती लाकरे आहेत मोरिया डोंगरावरती जाण्यासाठी. येशू ख्रिस्ताच्या खांद्यावरती अवजड वधस्तंभ आहे कल्वरीच्या टेकडीवरती जाण्यासाठी. अब्राम इसाक हे बाप लेक आहेत आणि स्वर्गीय पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त हे बाप आणि मुलगा आहे. ते डोंगरावरती जात आहेत. येशू ख्रिस्त कवटी म्हटलेल्या जागी कल्वरीच्या टेकडीवरती जात आहे. इकडे मोरिया डोंगरावरती इसाहाकाचं अर्पण होत आहे, इथं कल्वरीच्या डोंगरावरती येशू ख्रिस्ताचं अर्पण होत आहे. इथं बाप आणि मुलगा बोलत आहेत आणि इथं गेत्सेमने बागेमध्ये येशू आणि पिता प्रार्थनेच्या स्वरूपामध्ये बोलत आहेत. होईल तर हा प्याला प्रभू माझ्यापासून टळून जाऊ, तरी माझ्या इच्छेप्रमाणे नको, तुझ्या इच्छेप्रमाणे होते. इसाहाक येशू ख्रिस्ताचं स्वरूप सदृश्य प्रिया. तरी मराव्यास टेकला, तरी मराव्यास टेकला. येशू म्हणतो मी येणार आहे. प्रकटीकरण 22वा अध्याय वचन 7. प्रकटीकरण 22वा अध्याय वचन 7. शेवटचं पुस्तक प्रकटीकरण शेवटचा अध्याय 22वा अध्याय वचन 7. पहा मी लवकर येतो म्हणतो, मग उशीर का करतो प्रभू तू? पहा मी लवकर येतो. या पुस्तकातील संदेश वचने पाळणारा तो ब्लेस्ड, तो धन्य, तो आशीर्वादित आहे. तू हे पाळलं तरच तुला आशीर्वाद. पहा मी त्वरेने लवकर येतो. मग प्रभू तू उशीर का करत आहेस? पहा मी लवकर येतो. तेच 22वा अध्याय, तेच 22वा अध्याय वचन 20. तेच 22वा अध्याय वचन 20. या गोष्टींविषयी साक्ष देणारा संत योहान म्हणतो, होय मी त्वरेने येतो. आमेन. प्रभू येशू येशूचं द्वितीय आगमन. तेच 22वा अध्याय वचन 12. तेच 22वा अध्याय वचन 12. पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे देण्यात माझ्याजवळ पगार आहे. माझ्याजवळ वेतन आहे. येशूचं द्वितीय आगमन यासाठी तुला पगार, तुला वेतन देण्यासाठी. तुझी लायकी आहे का? तू तसं काम केलंस का ते वेतन घेण्यासाठी?
प्रिय बंधू प्रिय, या 5 ते 6 वर्षामध्ये बाळक साहेब एकदा एवढ्या लेट आलात, तुम्ही लेट उपदेश करता, तुम्ही व्यवस्थित सांगत नाही, तुमचं काम व्यवस्थित नाही, असं पहिल्या खुर्चीपासून शेवटच्या खुर्चीपर्यंत तुम्ही जर एक जण हात उंच करून जर सांगितला, आहे का धाडस? आहे धाडस? तुम्ही लेट येता नेहमी, तुमचं शुगरचा प्रॉब्लेम आहे, तुमचं स्लीपरचं तिकीट व्यवस्थित असलं तरच तुम्ही येता, वेटिंग असलं तर येत नाही. किती तुमचं सहन करायचं? तुम्ही फ्री मध्ये पगार घेता, असं आहे? 1 नंबर पासून शेवटच्या नंबर पर्यंत सांगा, पहा मी लवकर येतो, प्रत्येकाला त्याच्या कृत्यांप्रमाणे देण्यास माझ्या जवळ वेतन आहे. या वेतनासाठी नाही ब्रदर, हे वेतन तुम्ही आज देताल, नंतर काढल्यावर देणार नाही. त्या वेतनासाठी, त्या वेतनासाठी मी अल्फा व ओमेगा म्हणजे पहिला व शेवटला, आदी व अंतस आहे. आपल्याला जीवनाचा दारावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे, म्हणून जे आपले जगे धुतात ते धन्य. कुत्रे चेटकी जारकर्मी, खून करणारे, मूर्तीपूजक, लबाडी चवण करणारे सर्व लोक चर्चच्या बाहेर राहतील, आउटसाइडला राहतील. मग इनसाइड मध्ये कोण आहे? जे स्वतःचे जगे धुतात ते. येशूचं द्वितीय आगमन ब्रदर, येशूचं द्वितीय आगमन. मी लवकर येतो म्हणून येशू सांगतो, संत योहान सांगतो प्रभू येशू ख्रिस्त लवकर येत आहे. येशू ख्रिस्त येत असताना काय घटना घडणार आहे ब्रदर? 24व्या अध्यायामध्ये सांगतो, राष्ट्र राष्ट्रावरती उठेल, राज्य राजावरती उठेल, लढायांच्या अवया तुम्ही ऐकाल. आणखी आपण काय पाहिलं होता? लढायांच्या तुम्ही अवया ऐकाल. मला वाटतं मत्ते कृषी वर्तमान याचा 24वा अध्याय, मत्ते कृषी वर्तमान याचा 24वा अध्याय, मत्ते कृषी वर्तमान याचा 24वा अध्याय. तुम्ही लढाईविषयी ऐकाल. वचन 6, तुम्ही तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता, शिष्य त्याच्याकडे एकांती येऊन म्हणाले, वचन 3, एकांती येऊन म्हणाले, या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय हे आम्हाला सांगा. तुम्ही कधी येणार प्रभू, आम्हाला सांगा. 13वा अध्याय, 14वा अध्याय, 15वा अध्याय, 16वा अध्याय, 17वा अध्याय, 18वा अध्याय. 18व्या अध्यायामध्ये योहान कृषी वर्तमानामध्ये येशू अरेस्ट होतो, येशूला अटक करण्यात येते. 13व्या अध्यायामध्ये येशू शिष्यांचे पाय धुतो. 14व्या अध्यायामध्ये आत्ताच वाचल्याप्रमाणे तुमचे अंतकण व्यवस्थित ठेवा म्हणतो. 15व्या अध्यायामध्ये मीच द्राक्षवेल आणि माझा बाप माळी आहे म्हणतो. 16व्या अध्यायामध्ये तुम्ही कशा प्रकारे अडखळल्यास कारणीभूत होऊ नका म्हणतो. 17व्या अध्यायामध्ये अखिल विश्वासाठी जीवन प्रार्थना करतो. 18व्या अध्यायामध्ये अटक होतो. 19व्या अध्यायामध्ये वधस्तंभावरती जातो. हे प्रत्यक्षात 12 शिष्यांच्या, त्या 12 शिष्यांमध्ये आपला वेळ, आपला टाइम घालवतो येशू. कोणत्या? 13 ते 18व्या अध्यायापर्यंत. खास त्याचे 12 शिष्य त्याच्या बरोबर होते. फक्त 12 शिष्य त्याच्या बरोबर होते. त्यांच्या बरोबर येशू आपला वेळ घालवतो आणि या सगळ्या गोष्टी सांगतो, मी येणार आहे. इथं पण जैतुनाच्या डोंगरावरती बसला असताना, वचन 3 वाच बेटा, 24वा देवचन, मॅथ्यू 24वा देवचन 3. तो जैतुनाच्या डोंगरावर बसला असता, शिष्य त्याच्याकडे म्हणजे 12 अपोस्टल्स, 12 प्रेषित डिसायपल्स त्याच्याकडे आले आणि म्हणाले, प्रभूजी या गोष्टी केव्हा होतील आणि आपल्या येण्याचे व या युगाच्या समाप्तीचे चिन्ह काय? चिन्ह सांगतो ब्रदर, चिन्ह सांगतो. चिन्ह सांगत असताना तुम्ही लढायाविषयी ऐकाल, लढायांच्या अवया ऐकाल. घाबरून जाऊ नये म्हणून सांभाळा, कारण असे होणे आवश्यक आहे. परंतु तेवढ्या शेवट होते. वचन 7, राष्ट्रावर राष्ट्र उठेल, राज्यावर राज्य उठेल,
जागोजागी मर्या भूमिकंप होतील. या सर्व गोष्टी वेदनांचा प्रारंभ होत. वचन 12 सगळ्यात महत्वाचं. आणि अनीती वाढल्यामुळे अनीती वाढली. अनीती वाढली माणसांमध्ये. अनीती वाढल्यामुळे पुष्कळांची प्रीती थंडावे. प्रीती थंड झाली. अनीती वाढली, प्रीती थंड. वास्तविक पाहता प्रीती वाढायला पाहिजे, अनीती कमी व्हायला पाहिजे. त्याच्या उलट, त्याच्या रिव्हर्स आम्ही आलो. अनीती वाढली, प्रीती थंड झाली. येशूचं आगमन होत असताना, येशूचं आगमन होत असताना परिस्थिती बदलली बघा. परिस्थिती बदलली बघा. येशू येत असताना, द्वितीय आगमन होत असताना परिस्थिती बदलून जाते म्हणतो येशू. परिस्थिती बदलून जाते. लढाया होतील, मर्या येतील, भूमिकंप होतील, वेदना होतील, अडखळतील, वेदनांचा प्रारंभ होईल, खोटे ख्रिस्त येतील, अनीती वाढेल, प्रीती थंड होईल. बघा प्रियांनो, प्रीतीच दिसत नाही. देव प्रीती आहे ना, गॉड इज लव्ह. देव प्रीती आहे ना, पण माझ्यामध्ये प्रीती नाही, माझ्यामध्ये अनीती आहे. माझ्यामध्ये अनीती आहे. मी नीतिमान नाही का? नीतिमान नाही म्हणतो देव. मी येत असताना अनेक लोकांमध्ये अनीती मला दिसेल, प्रीती दिसणार नाही. प्रीती थंड झाली. परंतु जो शेवटपर्यंत टिकेल तोच तरेल. जो शेवटपर्यंत टिकून राहील तोच तरेल. तुला शेवटपर्यंत टिकायचं आहे, तुला शेवटपर्यंत प्रभू मध्ये राहायचंय. दानिएल संदेशाच्या चादरे सांगितलेला ओसाडीचा मंगळ पदार्थ पवित्र स्थानात उभा असलेला तुम्ही पाहेल. वाचकाने हे ध्यानात आणावे. तेव्हा जे यहूदात असतील त्याने डोंगरात पळून जावे. जो जाब्यावर असेल त्याने आपल्या घरातून काही बाहेर काढण्याकरता खाली उतरू नये. परिस्थिती बघा कशी बदलावणी होत आहे. हा, जो शेतात असेल त्याने आपले वस्त्र घेण्याकरता माघारी येऊ नये. हा, त्या दिवसात ज्या गरोदर व अंगावर पाजणाऱ्या स्त्रिया असतील त्यांची केवढी परिस्थिती बिकट प्रियांनो, डेंजर. फार डेंजर परिस्थिती या माणसांवरती. तुमचे पलायन निघालेत किंवा त्या सभा दिवशी न म्हणून प्रार्थना करा. आले नाही, पुढे कधीही येणार नाही. मोठे संकट त्या काळी, संकटावरती संकट आमच्यावरती. प्रिय बंधू, प्रिय या राष्ट्रावरती, या राज्यावरती तुझ्यामध्ये आणखी अनीती आहे का? लक्षात घे. आता तपास. तुझ्यामध्ये आणखी अनीती आहे का? आता तपास. प्रीती थंड पावलेली आहे का? आता तपास. प्रीती थंड झालेली आहे का? आता तपास. काय माझी परिस्थिती? मी कसा आहे? मी जागृत आहे का? मी व्यवस्थित आहे का? मी प्रभूच्या संबंधाने माझं जीवन व्यवस्थित आहे का? तो येत असताना मी उचलला जाणार आहे का? हे ज्याने त्याने ठरवायला पाहिजे. हे ज्याने त्याने ठरवायला पाहिजे. कितीतरी गोष्टी, महान गोष्टी येशू सांगतो, संत पौल सांगतो. तेसलिकाकारास पहिले पत्र, तेसलिकाकारास दुसरे पत्र, यामध्ये संत पौल सर्वाधिक 14 पत्रे लिहिलेला संत पौल. इब्री लोकास पत्र पकडून सर्वाधिक 14 पत्रे लिहिलेला संत पौल. तेसलिका पहिले पत्र, तेसलिकाकारास पहिले पत्र. तेसलिकाकारास पहिले पत्र 4था अध्याय, 4था अध्याय वचन 15. प्रभूच्या वचनावरून आम्ही हे तुम्हाला सांगतो की, प्रभूच्या वचनावर आम्ही तुम्हाला हे सांगतो की
प्रभूच येणे. संत पौल म्हणतो प्रभू येत आहे. येशूच द्वितीय आगमन. प्रभूचे येणे होईपर्यंत जे आपण जिवंत असे जे आपण जिवंत असे पुरू पुरू ते आपण झोपी गेलेल्यांचा झोपी गेलेल्यांच्या आघाडी जाणारच नाही. कारण आज्ञा ध्वनी, आद्य दिव्य दूताची वाणी, व देवाच्या तुतारीचा नाद देवाच्या तुतारीचा नाद, ट्रम्पेट, तुतारी, ट्रम्पेट वाजलं जाणार प्रियानो. आखरी नरसिंगा ट्रम्पेट, देवाच्या तुतारीचा नाद होत असता प्रभू स्वतः स्वर्गातून प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल. द्वितीय आगमन, स्वर्गातून उतरणार आहे प्रभू. तुझं जीवन कसं आहे? तुला घेण्यासाठी, एक तर तुला तारणासाठी, तुला घेण्यासाठी, अन्यथा शिक्षेसाठी. हा, आणि ख्रिस्तामध्ये जे मेलेले आहेत ते पहिल्याने उरतील. जे मेलेले आहेत ते पहिल्याने उरतील. नंतर जिवंत नंतर आपल्याला पण मिक्स करतो बघा आता. नंतर जिवंत उरलेले आपण त्यांच्या बरोबर प्रभूला सामोऱ्या होण्यासाठी मेघामध्ये, एकदा ढगांकडे लक्ष द्या, मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ. मेघारूढ असे अंतराळात घेतले जाऊ आणि तसे सदा सर्वदा प्रभू जवळ राहू. येशूचं द्वितीय आगमन. तू व्यवस्थित असलं तर या सगळ्या गोष्टी तुझ्या संबंधाने घडेल, माझ्या संबंधाने घडेल. तसेच सदा सर्वदा. किती मोठी सुवर्ण संधी व गोल्डन ऑपॉर्च्युनिटी म्हणतात बघायला. गोल्डन ऑपॉर्च्युनिटी, सुवर्ण संधी. तू गमावतो का? तू गमावतो का? तू गमावतो का ही संधी? का प्राप्त करून घेतो तुझ्या हातामध्ये? नंतर उरलेले असे आपण त्यांच्या बरोबर प्रभूला सामोरे होण्यासाठी मेघारूढ अंतराळात घेतले जाऊ आणि तसे सदा सर्वदा प्रभू जवळ. म्हणून या वचनांनी एकमेकांचे सांत्वन करा. वचनच तुला सांत्वन देते, वचनच तुला सावध करते, वचनच तुला सार्वकालिक जीवन देते. या वचनांनी तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा. परत 5वा अध्याय खालीच आहे. 5वा अध्याय 5 बेटा 1 पासून. बंधूंनो, त्याविषयी तुम्हाला काही लिहिण्याची गरज नाही, कारण आता माहित नाही कोणत्या काळी प्रभू येईल, कोणत्या समय प्रभू येईल माहित नाही म्हणतो. कोण 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 म्हणतो? कोण म्हणतो? संत पौल. मला माहित नाही म्हणतो, काळ माहित नाही प्रभू कधी येईल, समय माहित नाही म्हणतो, प्रभू कधी येईल. येशू म्हणतो मी कधी येईल मला माहित नाही म्हणतो. काळ व समय याविषयी लिहिण्याची गरज नाही, कारण स्वतःला पक्के माहित आहे की तुम्हाला पक्क माहित आहे की जसा रात्री चोर येतो. बापरे, रात्री चोर सांगून येत नाही ना. उद्या तुमच्या घरी मी चोरी करायला येणार आहे ब्रदर, असं चोर म्हणतो का तुम्हाला? म्हणतो का? रात्री जसा चोर येतो तसाच प्रभूचा येशूचा द्वितीय आगमन माहित नाही कधी येतो. चोराचं उदाहरण देतो. आहेत नाही तर चोरी करणारे आमच्याकडे बरोबर आहे. तुमच्याकडे आहेत ना? आहेत ना? हा आहेत ना? आमच्याकडे आहेत. तुमच्याकडे आहेत का नाही मला माहित नाही. आहेत ना? हा, जसा चोर येतो तसाच प्रभूचा दिवस येतो. शांती आहे, पाऊस येत आहे, धरणं भरत आहेत, नद्या भरत आहेत, मी जेवण करत आहे, माझं चांगलं होत आहे, मी कामाला जात आहे, मी येत आहे, मी नवीन कपडे घेत आहे, मी नवीन कपडे घालत आहे, मी फिरायला जात आहे, मी येत आहे, सगळं बरोबर आहे. शांती आहे, सुरक्षितता आहे, मी व्यवस्थित आहे, मला अपघात झाला नाही, मला काही झालं नाही, मी भरपूर चांगला आहे, असं तो म्हणतो का? सुरक्षितता आहे असे ते म्हणतात. तेव्हा गरोदर स्त्रीला माहित आहे ही स्त्री गरोदर आहे, माहित आहे तिला मूल होणार आहे, माहित आहे तिला लेकरू होणार आहे. कधी होणार आहे माहित नाही ब्रदर.
तसा प्रभू कधी येणार आहे माहित नाही. काय उदाहरण देतो बघा संत पौल. काय बायबल आहे का? कधी वाचलंय तुम्ही? कधी सांगितलंय तुम्हाला? गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात आई वडील झोपलेले असतात, नवरा झोपलेला असतो, सगळे झोपलेले असतात, सगळे जेवण करून हा गुड नाईट म्हणत असतात. ती त्या खोलीत झोपलेली असते, तो काय त्या खोलीत झोपलेला असतो, इकडे या खोलीत झोपलेले असते. मध्यरात्री अचानक गरोदर स्त्रीला पेन होता. अच्छा, आता तर चांगली होती ना? नाही त्याला दवाखान्यात नेला. दॅट इज बायबल प्रियानो. गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अकस्मात वेदना होतात त्याप्रमाणे त्यांचा अकस्मात नाश होतो आणि ते निभावणारच नाही. गरोदर स्त्रीला लक्षात घ्या. येशूचं द्वितीय आगमन. किती बदलाव येतो बघा, किती बदलाव होत आहे समाजामध्ये घडणाऱ्या गोष्टी सांगतो संत पौल पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने. संत पौलच सांगतो का? आता पेत्राला विचारू, प्रेषित पेत्राला विचारू. पेत्राचे दुसरे पत्र पेत्राचे दुसरे पत्र तिसरा अध्याय वचन 9. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब. कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात, उशीर होतो. देर हो रहा है, उशीर. तुझ्यासाठी उशीर करत आहे ते. तुझ्यासाठी उशीर करत आहे. रात्री 10:15 वाजता घरातून निघतो. 10:30ला ट्रेन सुटते माझी. 10:30चा टायमिंग आहे. पहिले 11:45 होता. कधी 10:30ला निघते, कधी 10:35ला निघते, कधी 10:40ला निघते, कधी 10:45 निघते. परंतु करेक्ट टाइम काय? 10:30. मी 10:30ला यायला पाहिजे, ते कधी का निघाला. मी मात्र 10:30ला आत बसायला पाहिजे, ते ट्रेन कधी का निघाना. तसं आधीच तो तयारी करून बसायला पाहिजे. येशू कधी का येईना. ज्याला तरी प्रिय कित्येक लोक ज्याला विलंब म्हणून म्हणतात तसा विलंब प्रभू आपल्या वचनाविषयी करत नाही. तर तुमचे धीरान किती सहन करतो बघा. सहन करतो. आता, मग, नंतर, उद्या, या वर्षी, तिसऱ्या वर्षी, चौथ्या वर्षी, त्याच्यानंतर सहन करतो. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चाताप करावा अशी आहे. येशूचं किती आगमन होत असताना तो तुझं सहन करतो पश्चातापासाठी. तरी रात्री चोर. आत्ताच कोण कुठं वाचलो आता आपण? आत्ताच बेस्तलिका करास पहिले पत्रामध्ये वाचलो ना. कोण म्हटला? संत पौल. आता दुसरा कोण म्हणतो? संत पेत्र, प्रेषित पेत्र. दोघं एकत्र बसले का तुमच्यासारखं? दोघांची दोस्ती आहे का? दोघांचं फ्रेंडशिप नाही. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने दिलेले प्रियानो ही वचने. पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिलेले वचने. तरी चोर येतो कसा प्रभूचा दिवस येईल त्या दिवशी आकाश मोठा नाद करत नाहीसे होईल. सृष्टी तत्वे तप्त होऊन लयात जातील आणि पृथ्वीवर तिच्यावरील गोष्टी उघडकीस येतील. पौल पण सांगतो, पेत्र पण सांगतो, संत योहान पण सांगतो, येशू पण सांगतो, आता देवदूत पण सांगतात. कोण कोण सांगितले? येशू पण सांगतो, संत पौल पण सांगतो, प्रेषित पौल पण सांगतो, प्रेषित पेत्र पण सांगतो, आता देवदूत पण सांगतात बघा. तो लवकर येणार आहे. प्रेषितांची कृत्ये
पहिला अध्याय वचन 9. प्रेषितांचे कृत्ये पहिला अध्याय वचन 9. असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यांमध्ये तो वर घेतला गेला. 12 शिष्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या हे सगळं पुनरुत्थानानंतर घडलेल्या गोष्टी. रिझरेक्शन पुनरुत्थानानंतर घडलेल्या गोष्टी. प्रिय बंधू, प्रिय बहीण, असे घडल्यानंतर तो त्यांच्या डोळ्यात वर घेतला गेला. वर घेतला गेला म्हणजे स्वर्गाच्या राज्यात, आकाशाच्या उंच, आकाशाच्या पलीकडे नीले आसमां के पार, नीले आसमां के पार त्यांच्या डोळ्यात वर घेतला गेला आणि मेघाने त्याला त्यांच्या दृष्टीहार केले. तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते. तेव्हा पहा काय बदल होते, पहा काय घटना घडत आहे, पहा. तेव्हा पहा शुभ्र वस्त्रे परिधान केलेले 2 पुरुष त्यांच्या जवळ उभे राहिले. ते म्हणाले, अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिलात? हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला गेला आहे, तो तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले असाच येशूचं द्वितीय आगमन होईल. किती चांगलं आहे ना बायबल. 300 रुपयाला मिळत आहे. कितीला? 300ला. ह्याला वाचा. चप्पल कितीला मिळते पायातली? चप्पल 350. 50 रुपये जास्त आहे, 50 रुपये कमी आहे. याला विकत घ्या, याला वाचा. अद्भुत गोष्टी लक्षात येतील तुमच्या आणि माझ्या प्रियाने. अद्भुत गोष्टी तुमच्या आणि माझ्या लक्षात येतील. तोच अहो गालिलकरांनो, तुम्ही आकाशाकडे का? किती किती घटना आहे ना. ते दृश्य कसं होतं ना. ते येशू आपोआप अनंतरी आकाशाकडे जातो. शिष्य विस्मय होऊन बघतात, चकित होऊन बघतात. 2 पुरुष 2 देवदूत म्हणतात, हा जो येशू तुमच्यापासून वर आकाशात घेतला आहे, तोच दुसरा नव्हे, तोच तुम्ही त्याला जसे आकाशात जाताना पाहिले तोपर्यंत तसाच येणार आहे तुमच्या आणि माझ्याकडे. तू बायको बरोबर झोपलेला आहेस का? तुझं जीवन व्यवस्था तू उचलला जाशील. बायको बघाल कुठे गेला माझा नवरा, कुठे गेला माझा नवरा, दिसणार नाही. बायको तुझ्या बरोबर झोपलेली आहे का? बायको जर नीती माणसाला उचलली जाईल, कुठे गेली माझी बायको, कुठे गेली माझी बायको, तो म्हणणार. परहॅप्स टुडे, कदाचित आज, आत्ता, मग, नंतर, उद्या, कधी पण हे घडेल. कधी पण हे घडेल माहित नाही. तो पुन्हा येणार. कधी येणार माहित आहे म्हटलं का? कधी येणार आहे म्हटलं का? खरोखर स्त्रीचं उदाहरण दिलं ना तुम्हाला का? मी नाही, संत पाऊल, संत पेत्र. प्रिय बंधू, सगळं व्यवस्थित आहे, शांती आहे, निर्भय आहे, सगळं व्यवस्थित आहे. घरात भरपूर रॅशन आहे, काही कमी नाही असे तो म्हणशील. अकस्मात त्या वेदनांचा प्रारंभ तुझ्यावरती येईल. माहित नाही कधी येईल प्रभू, माहित नाही. सांगितला नाही तो. सिक्रेट आहे तो, ते सिक्रेट आहे. 24वा अध्याय मध्ये कृषी वर्तमान वचन 37. संपूया. 24वा अध्याय वचन 37 मध्ये कृषी वर्तमान 24वा अध्याय वचन 37. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे येशू ख्रिस्त येत असताना देखील होईल. नोहाच्या दिवसाच्याकडे एकदा लक्ष ठेवा. नोहाच्या दिवसांकडे एकदा लक्ष ठेवा. नोहासह 7 जण, प्रिय बंधू, प्रिय बहीण, कुटुंबासह तारवात गेले. 60 जणांचं रक्षण झालं. नोहाच्या दिवसात होते त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात होईल.
तेव्हा जसे जलप्रलयाच्या पूर्वीच्या दिवसात नोहाच्या तारवात केला हा. दिवसापर्यंत हा. लोक हात पित होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजलं नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे आधी गरोदर स्त्रीचं उदाहरण देतो, आता नोहाचं उदाहरण देतो. जेजस. यापूर्वी घडलेली घटना, बिफोर क्राइस्ट, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये घडलेली घटना. 100 वर्षे नोहा सांगतो, नीतिमत्वाचा उपदेशक 100 वर्षे नोहा. लवकर देव निर्णय घेत नाही, विलंब लावतो. 100 वर्षे सुवार्ता सांगतो नोहा. त्या पिढीतील, त्या काळातील लोकांना कोणी त्याच ऐकले नाही, कोणीच त्याच ऐकले नाही. 6 वर्ष झाले मी तुम्हाला सांगतो. किती वर्ष झाले? 6 वर्ष चालू आहे बाळा. किती दिवस मी इथं राहतो माहित, मला पण माहित नाही. आताच 2 चर्च होल्ड वरती ठेवलाय. खरं सांगतो तुम्हाला, 2 चर्च आता होल्ड वरती आहेत. त्यांना थांब म्हटलंय मी, थांब. पहिले माझ्या लोकांचा विचार करू दे, नंतर तुझा विचार करतो. आता जे बायबल आहे, आता खोटं नाही बोलत. पहिले एकच होता, आता आणखी एक चर्च आलाय. थांब म्हटलंय त्याला, थांब. मला वाटलं तर जाणार मी. तू काय तर सांगितलं तर मी येणार नाही. तुझा अजिबात मी बघा विचार करणार नाही. आधी मी माझ्या लोकांचा विचार करणार. आधी आमचे लोक, नंतर तुला, नंतर तुला, नंतर तुझा मी विचार करतो. तुम्हाला फोन नंबर पण देतो, तुम्ही वाटल्यास फोन करून विचारा त्यांना. नंतर तुझा विचार करतो म्हटलं. आधी आमचे लोक, नंतर तुझा मी विचार करेन. मला काय कमी नाही ना? नंतर मी तुझा विचार करतो. प्रिय बंधू, प्रिय बहीण, कुठं होतो आपण? नोहाच्या दिवसात होते, त्याप्रमाणे मनुष्याच्या पुत्राच्या दिवसामध्ये तसंच लोक खात होते, पीत होते, लग्न करून घेत होते, लग्न करून देत होते. आणि पवित्र शास्त्र बायबल सांगते, देवाचं वचन कोणच ऐकलं नाही. त्या दिवसांमध्ये जलप्रलयाला, जलप्रलय येऊन सर्वांना वाहून नेईपर्यंत त्यांना समजले नाही. तसेच मनुष्याच्या पुत्राचे हे द्वितीय आगमन. त्यावेळेस शेतात असलेल्या दोघांपैकी 2 घेणार नाही, एकच. प्रभूला एकच, एक ठेवला जाईल. जात्यावर दळत बसलेल्या दोघांपैकी एक घेते. आता जात नाही ना, आता जात्यावर ते दळत नाहीत ना, दळत नाहीत ना. आता गिरणी आहेत, आता सगळे मशीन आले आहेत. आता टेक्नॉलॉजी आता पुढे गेलेली आहे, मशीन आलेले आता. आता जात नाही ना. पूर्वीच्या काळी जात होतं, जात्यावरती दळत होते, गाणं गात दळत होते, गाणं गात गात पीठ काढत होते. आता जाता नाही, आता टेक्नॉलॉजी पुढे गेली. परंतु येशू उदाहरण देत होते, ते उदाहरण देतो. जात्यावर दळत बसलेल्या दोघींपैकी एक घेतली जाईल, एक ठेवली जाईल. जागृत राहा, करोना येणार आहे. जागृत झालो ना आपण करोना आल्यानंतर? मग येशू आल्यानंतर तू जागृत होत नाही का? येशू येताना तू जागृत होत नाही का? तुमचा स्वभाव अजून ढोंगी आहे का? तू चुना लावलेल्या कब्रांसारखा आहे का? वरून सुंदर, आतून घाण. ते शिवडीचं कब्रस्तान बघितल्यानंतर बाप रे बाप, किती चांगलं आहे प्रियांनो. वरून कोण नेल का मला शिवडीच्या कब्रस्तानला? दादा, संगीतात आहे, सगळे आम्ही गेलतो कार मध्ये. कोण मेलं होतं दादा? बाळक साहेब मेले होते बा. पहिल्यांदाच बघितलं शिवडीचं कब्र. किती सुंदर, किती स्वच्छ. आतमध्ये, आतमध्ये नाकाला रुमाल. प्रियांनो, येशू म्हणतो चुना लावलेल्या कबऱ्यानं. तसं नको आमचं जीवन, आमचं जीवन तसं नको. वरून तो कसं का असेना,
तू आतून चांगला पाहिजे रे प्रभूला. तू आतून चांगला पाहिजे प्रभूला. तू इनसाइड पाहिजे, आउटसाइड नको. तू आतून चांगला पाहिजे देवाला. तू आतून चांगला पाहिजे. येशू येत असताना नोआच्या दिवसाचं उदाहरण देतो. येशू येत असताना आणखी एक उदाहरण देतो. ते वाचून आपण संपूया. पेत्राचे मला वाटतं पहिले पत्र आहे का बघ बाळा. पेत्राचे पहिले पत्र ते वाचून आपण संपूया. बरोबर. पेत्राचे दुसरे पत्र, दुसरा अध्याय. वाच बेटा, दुसरा अध्याय. तर आपल्या लोकांचेही खोटे संदेश ते होते, तसे तुमच्याचेही खोटे शिक्षक होते. ते विद्वान पाखंडीमध्ये युक्तपणे प्रचारक आणतील. ज्या स्वामीने त्यांना विकत घेतले त्यालाही ते नाकारतील आणि वचन 6 वाचत आहे. वचन 6 संपूया. हे वचन वाचून संपूया. पुढे होणाऱ्या अभक्तांना उदाहरण देण्यासाठी पुढे येशूचं येणं होणार आहे. अभक्तांनो, एकदा नजर लावा, लक्ष लावा. ऐका म्हणतो पेत्र. आत्ताच पेत्राविषयी वाचलो ना, चोर येतो तो पेत्र काय म्हणतो? पुढे होणाऱ्या अभक्तांसाठी उदाहरण, एक्झाम्पल आहे हे, उदाहरण आहे हे, एक्झाम्पल आहे. हा, सदम व गमोरा ही नगरे भस्म करून त्याने त्यांना विध्वंसाची शिक्षा केली. सदोम गमोरा, कधी सदोम गमोरा म्हटलं तर कोण लक्षात येते आम्हाला? लोट. लोट नीतिमान आहे का अनितिमान आहे? नीतिमान. मग इथं अनीतिमानांना उपदेश देतो का नीतिमानांना उपदेश देतो? अनीतिमानांना, अभक्तांना. कुणाचं उदाहरण देतो? लोटाचं उदाहरण देतो. तिथं कुणाचं उदाहरण दिलं? मग ते कृषी वर्तमानामध्ये नोहाचं उदाहरण दिला. हा, वाचत आहे. विध्वंसाची शिक्षा केली आणि अधर्मी लोकांच्या कामातूर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट्याची सुटका केली. तो नीतिमान माणूस वाचत आहे. त्यांच्यामध्ये राहत होता. जिथे पाप होतं, जिथे सदोम गोमोरा होता, जे ट्विन्स शहर होती, आजूबाजूला पापच पाप. बघावं तिकडं पाप. व्हिडिओच्या द्वारे पाप, ऑडिओच्या द्वारे पाप. 2 पाप आहेत त्या ठिकाणी. आता वाचा तुम्ही. व्हिडिओच्या द्वारे पाप म्हणजे बघण्याने पण पाप, बोलण्याने पण पाप. सांगतो बघा पेत्र. कामातूर वर्तनाने विटलेला नीतिमान लोट्याची सुटका केली. वचन 8 ताई. तो नीतिमान माणूस त्यांच्यामध्ये राहत होता. तेव्हा त्यांची स्वैराचाराची कृत्ये पाहून, त्याविषयी पाहून, व्हिडिओ पाहून, ऐकून, व्हिडिओ, ऑडिओ. तुझ्याकडे बघितल्यानंतर काय दिसते? तुझ्या तोंडातून काय निघते? काय निघतं रे तुझ्या तोंडातून? तुझ्याकडे बघितल्यानंतर काय दिसते? त्यांच्याकडे बघितल्यानंतर, पाहिल्यानंतर वाईट दिसलं, बोलल्या ऐकल्यानंतर पण वाईट दिसलं. पाहून ऐकून, पाहून ऐकून. काय ऐकण्यात येते तुमच्याविषयी प्रिय बंधू, प्रिय बहीण? चांगलं ऐकण्यात येते का वाईट आहे? माझ्याविषयी चांगले ऐकण्यात येते का वाईट ऐकण्यात येते? मी पाहिल्यानंतर, माझ्याकडे तुम्ही पाहिल्यानंतर चांगले दिसते का वाईट दिसते? माझा व्हिडिओ कसा आहे? माझा ऑडिओ कसा आहे? लोट बघितला आणि कासावीस झाला, बेचैन झाला. लोटच बेचैन होतो. देव किती बेचैन झाला असेल प्रियानो, पाहिल्यानंतर, ऐकल्यानंतर. बोलणं साधं वाटते का? तुझ्याकडे पाहिल्यानंतर तुझं वर्तन साधं वाटते असं वाटते का तुला? त्याचा नीतिमान जीव दिवसेंदिवस कासावीस होत होता. भक्तिमान लोकांना, वचन 9, भक्तिमान लोकांना परीक्षेतून कसे सोडवावे
अनीतिमान लोकांना शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून ठेवावे हे जीससला कळते. प्रिय बंधू, प्रिय बहीण, माझं जीवन कसं आहे? प्रभू येत असताना चांगलं आहे का वाईट आहे? माझ्याकडे बघितल्यानंतर, माझ्या तोंडातून येणारा प्रत्येक शब्द एक व्यक्ती ऐकल्यानंतर, आजूबाजूचे हे जे लोक आहेत ना, तुमच्याकडे बघितल्यानंतर, तुमच्या तोंडातून शब्द बाहेर येत असताना ऐकल्यानंतर त्यांनी काय म्हणतात त्यांच्यावरून तुम्ही समजून घ्या, मग देव ठरवल तुम्हाला. देव आपल्याला ठरवल बघा, देव आपल्याला ठरवल. काल भयंकर घटना घडली. परवा दिवशी 8 तारखेला पवित्र नाम देवालय, होली नेम चर्च, ऐतिहासिक चर्च मध्ये राईट रेव्हरंड पंकज देवरोड कीर्तन करत होते. त्यांचं कीर्तन मी ऑनलाईन ऐकत होतो. फार प्रभावी व्यक्तिमत्व, माझे मित्र, माय फ्रेंड, माझा मित्र, युकेला राहतो. सायकल वरती, मी सायकल चालवतो, ते पाठीमागे बसायचे. आता युकेला आहे, युकेला आहे. मी सायकल चालवतो, ते पाठीमागे बसायचे. हे आत्ता पकडले तुम्हाला वाटतंय का? मला काय काम धंदा नाही असं तुम्हाला वाटतंय का? नाही, नाही, नो. तेव्हापासून प्रभूच्या सेवेत आहे प्रियांनो. तेव्हापासून प्रभूच्या सेवेत आहे. देवाचे महान सेवक कीर्तन करत होते. मी ऑनलाईन होतो कीर्तनाच्या वेळेस. ख्रिस्ती मिशनरांनी येशूला या वहीमध्ये आणले नाही म्हटले त्यांनी. अंगावरती काटेले प्रियांनो. ख्रिस्ती मिशनरांनी येशूला वहीत आणले नाही, आपल्या देहामध्ये आणले म्हटले त्यांनी. देहातून ख्रिस्त प्रकट केला. मी म्हटलं ना, व्हिडिओ देहातून, या शरीरातून लोकांनी ख्रिस्त पाहिला त्यांच्यामध्ये. त्याविषयी ते कीर्तन करत होते. अचानक बजरंग दलचे आले, कीर्तन बंद केले त्यांनी आणि त्यांना पोलीस स्टेशन मध्ये नेण्यात आलं. या ऑगस्ट मध्ये ते आपल्या चर्च मध्ये येणार म्हणून मला सांगितलेले त्यांनी. इतका मोठा प्रभावी व्यक्तिमत्व असलेले बिशप आपल्या चर्च मध्ये येतो म्हणून मला शब्द दिलेला आहे. 16 तारखेला त्यांचं आमच्या चर्च मध्ये कीर्तन आहे. पण मी नाही ना, मी डॅनियलच्या लग्नाला आहे ना. आम्ही सगळे येणार आहोत ना. 12 तारखेला येणार आहे आम्ही. 12 नाही 12 बरोबर, 11 12 आम्ही इकडे आहोत ना. आणि ही घटना घडली आहे. त्यांच्याशी फोनचे संपर्क पण होईना आता. त्यांचं पासपोर्ट वगैरे, त्यांचं बाकीचे सगळं, त्यांची चौकशी होत आहे, सगळ्या गोष्टी होत आहेत. जबाब करू. आता त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणारच आहोत. त्या सगळ्या गोष्टी 15 तारखेला 16 तारखेला चर्च पण सकाळी चालवणार आहेत आणि रात्रीच्या समय हे पण आहे, कीर्तन पण आहे. 15 तारखेला शारोन ख्रिस्ती भजनी मंडळाचा ऐतिहासिक वर्धापन दिन आहे. पण मी नाही, डॅनियलचं लग्न आहे ना, मी नाही आहे. मी म्हटलं ना, आपल्या लेकरांचं पहिले, नंतर ना तिकडं. मी त्यांना ते सांगितलं मी नाही आहे. सांगण्याचं तात्पर्य काय? प्रभू येशू 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 येत असताना या सगळ्या गोष्टी घडणार आहेत प्रियांनो. कधी आमच्यावरती हल्ला होईल माहित नाही, कधी उपासना थांबवतील माहित नाही, कधी वचन थांबवतील माहित नाही, कधी आमच्यावरती हल्ला होईल माहित नाही, कधी आमच्यावरती प्रॉब्लेम येतील माहित नाही. आम्ही सगळे एकत्र होऊ, आम्ही सगळे एकत्र होऊ. मतभेद विसरू. आम्ही पोलीस स्टेशनला जाण्या अगोदर प्रियांनो, कोणीतरी आम्हाला पोलीस स्टेशनला हे लक्षात ठेवा. आम्ही जायचं नाही पोलीस स्टेशनला, आम्ही जायचं नाही. कोणीतरी आम्हाला नेतील पोलीस स्टेशन मध्ये. आज जाऊ द्या. त्या दिवसांसाठी प्रियांनो आम्ही जागृत राहायला पाहिजे. त्या दिवसांसाठी प्रार्थना करायला पाहिजे. प्रार्थना करा, वचन वाचा, पापे कबूल करा. आपण सर्व मिळून एकत्र येऊ, एकत्र भक्ती करू, एकत्र उपासना करू, एकमेकाचं सण करू, एकमेकांना आपल्यापेक्षा थोर मानू आपण. नाही तू चांगलं वाजवतो, नाही तू नाही तू चांगलं बोलतो, नाही तू नाही तू चांगली प्रार्थना, नाही तू नाही तू चांगलं वाचतो, नाही मी नाही तू चांगला आहे.
असं एकमेकांना आपण म्हणू, एकमेकांना सामान घेऊ, एकमेकांवरती प्रेम करू आणि प्रभूचं येणं होत असताना प्रियानो प्रभूच्या बरोबर मेघारूढ असे अंतराळात आपण घेतले जाऊ. असं करण्यासाठी देवा मला सहाय्य करू. डोळे बंद करू का? प्रिय देवा, नोहाचं उदाहरण, लोटाचं उदाहरण, त्या गरोदर स्त्रीचं उदाहरण देऊन तुम्ही आम्हाला तुमच्या येण्याविषयी सांगितलं. आम्ही धन्यवाद देतो. राईट रेव्हरंड बिशप पंकज देवनूर साहेबांसाठी प्रार्थना करतो. युके सोडून देवबापा त्यांनी पंचौदला तुमच्या सेवेसाठी आले. काही सैतानी प्रवृत्तीच्या लोकांनी, बंडखोरांनी त्यांना अटक करण्यासाठी भाग पाडलं. तुमचं काम थांबलं देवबापा. गदारोळ झाला, अशांतता माजली, बिनबुडाचे आरोप लावण्यात आले. धर्मांतराची घोषणा प्रिय देवबापा आताच आमच्या द्रौपदी मुर्मू मॅडमने केलेली आहे. 7 वर्षाची सजा, कितीतरी देवबापा रक्कम दंडाच्या स्वरूपामध्ये आकारलं जाणार. जामीन अजिबात मिळणार नाही. ऐतिहासिक चर्च, होली नेम, पवित्र नाम देवालय, आतापर्यंत छोट्या छोट्या चर्चेसवरती हल्ले होत होते हे आम्ही ऐकलं. परंतु त्या दिवशी देवबापा कालच्या प्रसंगी मी ऐकल्यानंतर लक्षात आलं, सैतान किती प्रिय देवबापा त्याचे बाण आमच्यावरती टाकत आहे. ऐतिहासिक चर्चवरती पण तो हल्ला करत आहे. आम्ही जागृत नाही देवबापा, आमची एकी नाही देवबापा, आम्ही आमच्याच अट्टासाप्रमाणे चालत आहोत देवबापा. आमच्या पातकांची क्षमा करा. आमचा स्वभाव बदलण्यासाठी सहाय्य करा. जागृत राहण्यासाठी, तुमच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी, पवित्र जीवन जगण्यासाठी, त्या कामातून वर्तनाने विटलेला लोट, ज्या लोटाची तुम्ही सुटका केली, बायकोची सुटका केली, मुलींची सुटका केली, नोहाची सुटका केली, त्याप्रमाणे बाबा आमचं जीवन असण्यासाठी सहाय्य करा. आजच्या वचनाप्रमाणे करत जीवन जगणारा अंतःकरणा प्रत्येकाला द्या. मंडळीला आशीर्वादित करा. ज्यांनी वचने वाचली, शांतपणे ऐकली, त्या प्रत्येकांना शांती, समाधान, दीर्घायुष्य द्या. तुमच्या कृपेत सारवा. येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ पवित्र नावाने प्रार्थना विनवणे केले म्हणून का.